रवा फ्राय एक नंबर. सुरमईला डिच केले म्हणून कसं राहिले कर गोलमा देतात पाहिजे तेवढा लागेल तसा देतात पाहिजे तेवढा तर करीसोबत भात मस्त लागला. हे प्रॉन्स फ्राय मी पहिल्यांदा खाणार आहे. नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल किर्या निष्ठर रे. तर आपल्या चॅनलवर आपण एकतर खात तरी असतो ना एकतरी फिरत तरी असतो. आज की नाही असंच आपण काहीतरी अँटिक असं नाही पण आपला जो आवडीचा विषय की नाही ते खायला आलोय. म्हणजे आज आपण खाणार आहे मच्छी थाळी. आणि कुठं आलोय काय आलोय हे आपल्याला नंतर कळणारच आहे व्हिडिओमध्ये. तर गेल्यानंतर काय खाणार आहे आणि ते कसं लागणार आहे आणि कुठं मिळते हे सगळं कळायला पुढचा व्हिडिओ बघा. चला जास्ती लांबड न लावता व्हिडिओला सुरुवात करूया. पहले ये ऐसे थे, अभी धोखे आते. wrong side. कधी काय मी सुरमई थाळी मागवते काय खरं कधी नाही तर मी आज प्रॉन्स थाळी मागवली आणि मी प्रॉन्स फ्राय मी पहिल्यांदा खाणार आहे. मी घेतलेल्या कोळंबी थाळीमध्ये की नाही कोळंबी फ्राय होते, सोबत कोळंबीचा मसाला, एक वेगळ्या प्रकारची चटणी, घोलमा, 2 भाकऱ्या आणि फिश करी होती. आणि सोलकढी आणि कांदा लिंबू तर फिश थाळीला पाहिजेच. करणनी घेतलेल्या पापलेट थाळीमध्ये पण ती वेगळ्या प्रकारची चटणी होती, एक पापलेटचा मोठासा पीस होता, 2 चपात्या, सोलकढी, रस्सा आणि फिश करी होती. प्रॉन्सचा मसाला आहे त्याच्यात ना हे घातले काय म्हणतात आपलं खोबरं, वाळलेलं खोबऱ्याचा मसाला लागला हा एक नंबर. शूट करायचं आहे मला भूक लागल्या. होय कैसा है प्रॉन्स? एक नंबर. रवा फ्राय आहे, प्रॉन्स रवा फ्राय. खाणार आहे का? बाई एक नंबर. एक नंबर. मसाला मुरलाय बरोबर आहे. बापू ठीक आहे. अर्धवट वाटी दिल्या काय कळायला, वेगळा विषय. एवढीच वाटी का दिल्या काय कळायला नाही. प्रॉन्स फ्राय, रवा फ्राय एक नंबर. पण प्रॉन्सचा मसाला पण आहे की नाही वेगळा मसाला आहे. मी कधीच प्रॉन्स थाळी घेत नाही, खरी ह्यावेळी घेतल्या आणि त्यातला मसाला खरंच अँटिकली वेगळा आहे. मला आवडलं आणि जास्त आवडला पता हा क्रंची. सुरमईला डिच केले म्हणून कसं राहिले कर. नेक्स्ट टाइम
ही चटणी आहे की नाही, ही सगळ्या म्हणजे प्रत्येक घासात काहीतरी वेगळा वेगळा टेस्ट यायला. म्हणजे ही घोळम्यासोबत खाल्ली भारी लागली, ह्याच्यासंग खाल्ली, या मसाल्यासोबत भारी लागली, करीसोबत खाल्ली भारी लागली. म्हणजे काय तर विषय भारी आहे. कशाची बनवूनच बघायला पाहिजे, माहीत ना आम्हाला कशी चटणी काय दिले का बघायला पाहिजे. फिश करी आणि राईस एक नंबर. त्याचा फिशचा पीस घेतलेला नाही तर करीसोबत भात मस्त लागला. आता मगाशी मुलगा गरम गरम करी द्यायला आलेला, डॅमेज मी घेतलंच नाही, करणने घेतलं थोडं भात लागला. ओके काय मध्ये त्यात पाहिजे तेवढा लागेल तसा ते पाहिजे तेवढा. इथं झालं बघा खाऊन. मजाही आल्या हार्ड मला सोरकडे पाहिजे लागला. एक्स्ट्रा येतं 25 आहे ना. ठीक आहे. घेऊ तुला देईल एक ग्लास देतात. सोलकडीसोबत राईस खाऊन बघणार नाही खाते तर येते तर किती आहे. तू कर मी ट्राय. मग झालं बाबा अंडर मी आज एवढं ट्राय केलं बस झालं. काय करायचं सोलकडे राहू घेऊया. घेतली का नाही ते तुम्हाला थोड्या वेळात कळलं. हे कुठल्या पद्धतीचा ग्लास. या 2 वाट्या म्हणजे 1 ग्लास असा विषय घेऊ. मे बी जरा लईच मोठा दिला ग्लास. चालायचं. सोलकढी थंड मस्त आहे. रसोई अस्सल घरगुती मच्छी खानावळ कुठे आहे माहिती आहे काय? शाहूपुरी 4थी गल्ली श्रीराम मंदिर समोर कोल्हापूर. मच्छी थाळी खाऊन आमची फोटो तर झालं एकदम खुश आणि मन पण झालंय टाकाटाक. सगळ्यांना असं खुश आहे. तर परत भेटू एका नवीन व्हिडिओ सोबत. त्यामध्ये पण जरा आपण काहीतरी वेगळं काहीतरी खाऊया नंतर फिरायला जाऊया, काय ठरते बघूया. तर परत भेटू एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत तुम्ही तुमच्या घरी मी माझ्या घरी. चला ओ चला. I love the chase and the hunt, and I set the pace when I'm running. I always take what I want and I always give it 100. Don't need a bank, no I'm funded. Play the game like it's nothing. I'm always thankful for something. Don't take for granted, stay humble. Now wake up, it's time to look at the enemy. Look in the mirror if he is no friend to me. It's not